काही बेसिक गोष्टी सांगतो आज. इंट्रोडक्शन ऑफ हिस्ट्री आणि त्याचबरोबर आपण हिस्ट्रीमध्ये आपण काय काय कव्हर करणार हे तुम्हाला मी सांगणार. सो यामध्ये तुम्हाला ज्या प्रकारे हिस्ट्री तुमचा हा एक्झामचा जर आपण बघितला, राज्यसेवा म्हटलं किंवा युपीएससी म्हणा किंवा तुम्ही कंबाईन एक्झामची तयारी करतायत, तर हिस्ट्री तुमचा एक बॅकबोन सब्जेक्ट बनतो, ज्यामध्ये तुम्हाला जास्त करून एक महाराष्ट्र हिस्ट्री आहे, दुसरं आहे मॉडर्न हिस्ट्री. जास्त करून आपल्याला फोकस कुठं करायचा आहे, महाराष्ट्र आणि त्यानंतर मग इंडियाच्या हिस्ट्रीवर. तर याच्यामध्ये फरक असा आहे बघा, की आता जो राज्यसेवेची तयारी करतोय, ऑब्व्हियस आहे की त्याला थोडंसं त्या प्रकारे हिस्ट्रीची तयारी त्याला दोघं पॉईंट ऑफ व्ह्यूने करायची आहे. मॉडर्न पण त्याला करावा लागतो आणि त्याला महाराष्ट्रही करायचं आहे. आणि कंबाईनची पण तयारी जो करतोय कंबाईन एक्झाम म्हणजे पीएसआय एसटी असिस्टंटची, त्याला देखील दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवूनच तयारी करावी लागते. पण जास्त करून जे क्वेश्चन विचारले जातात ते तुम्हाला एक मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र विचारतात आणि त्यानंतर मग तुम्हाला इंडियाचा हिस्ट्रीवर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. पण कंबाईनला असं काही राज्यसेवेला असं काही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, कारण पॅटर्न जो आहे एक्झामचा तो काही राहू शकतो. ठीक आहे. म्हणजे आयोग काय करेल याचा आयोगाचा हे भरोसा नाही की आयोग कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज देऊन टाकेल. ठीक आहे. सो त्या प्रकारे आपण तुम्हाला मी इथं सांगतो बेसिक हिस्ट्रीमध्ये आपण काय डिस्कस करणार. सो पहिले तुमचा महाराष्ट्र या स्टार्ट करणार आहे, तो आधुनिक भारताचा करणार आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र आहे त्यानंतर तुम्हाला भारताचा इतिहास आहे, जगाचा याच्यामध्ये. ठीक आहे. वर्ल्ड हिस्ट्री डोंट हॅव, वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला नाहीये, तो युपीएससीचा पार्ट झाला. तर राज्यसेवा म्हटलं की किंवा एमपीएससी तुम्ही एक्झाम जर कन्सिडर केली, तुम्हाला दोनच हिस्ट्री जास्त करून विचारले जातात. ठीक आहे. तर महाराष्ट्र मेजर फोकस असणार आहे आपला. तर मी सुरुवात करतोय भारताच्या आधुनिक इतिहासाची. ठीक आहे. आणि जेव्हापर्यंत आपल्या एक्झाम जवळ येतील तोपर्यंत आपण महाराष्ट्र चालू करून देऊया. म्हणजे मग तुम्हाला महाराष्ट्र इतिहासाची जी काही जो काही तुम्हाला म्हणजे आपण स्टार्टिंग पॉईंट असेल, ठीक आहे, तिथपासून आपण सुरू करूया आणि एंड पर्यंत तुम्हाला पूर्ण करू. आता सध्या आपण काय करूया, भारताचा इतिहास डिस्कस करणार आहोत. या त्या भारताचा इतिहास सुरुवात कुठून होते. भारताचा इतिहास जर बघितला तर त्याचा खूप सारा मोठा आहे तो. यामध्ये तुम्हाला 3 भागात तो डिवाइड आहे. यामध्ये आहे प्राचीन इतिहास आहे, त्यानंतर आधुनिक इतिहास आहे, आधुनिक नंतर नाही मध्ययुगीन आहे आणि मग आधुनिक इतिहास तुला विचारला जातो. ठीक आहे. सो अशा प्रकारे 3 भागात भारताचा इतिहास डिवाइड आहे. तर याच्यामध्ये आपण फोकस करणार फक्त आधुनिक मध्ये. जे काही प्राचीन मध्ययुगीन असेल सध्या तुम्हाला प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नॉट इम्पॉर्टंट. हा पण राज्यसेवा जो करतोय त्यासाठी थोडेफार 1-2 क्वेश्चन हार्डली तर त्यांनी तुम्हाला मध्ययुगीन व प्राचीन विचारलेत तर तुम्हाला येणार. ठीक आहे. बाकी त्या पलीकडे काही तुम्हाला याच्यामध्ये येणार नाहीये. जास्त करून तयारी तुम्हाला प्राचीन आधुनिकवरच करायची आहे. ठीक आहे. एक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर मागील क्वेश्चन पेपर बघितलेत, तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये दिसणार लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये, की जास्त करून तुम्हाला जर अनालिसिस बघायचे प्रश्न तो कोणत्या सेक्शन वरून जास्त क्वेश्चन येतात, महाराष्ट्र की भारत. तर कंबाईन मध्ये तुम्हाला जास्त करून महाराष्ट्र दिसणार आणि राज्यसेवा जर बघितली तुम्हाला महाराष्ट्र भारत दोन्ही पण असतात. पण जास्त करून तिथेही वेटेज प्रिलिम्स मध्ये महाराष्ट्राचं असणार आहे. ज्या प्रकारे जॉग्राफी आहे, जॉग्राफी मला तुम्हाला महाराष्ट्राचा जॉग्राफी विचारतात, त्या प्रकारे तुम्हाला भारताचा पण जॉग्राफी आहे, थोडाफार जगाचा पण आहे. थोडाफार म्हणतोय मी, हार्डली 1-2 क्वेश्चन आलेच तर आलेच. ते पण कंबाईन, तर ते पण प्रिलियम साठी तुम्हाला म्हणजे कंबाईनला जास्त करून मॉडर्न म्हणजे तुम्हाला जॉग्राफी आहे महाराष्ट्राचा, हाच तुम्हाला जास्त तयारी करायची आहे. हे दोनच विषय असे एकमेव आहेत, एक जॉग्राफी आणि एक इतिहास, जिथे तुम्हाला महाराष्ट्र आहे. बाकी पॉलिटिक्स साठी असं काही महाराष्ट्र नाहीये. थोडंफार फक्त पंचायती अजून तुम्हाला विचारलं जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्हाला असं काही महाराष्ट्र नाहीये. हा, जर तुम्हाला विचारलं गेलं तर महाराष्ट्राच्या सर्वेवर प्रश्न विचारले जाणार, सर्वे ऑफ महाराष्ट्र, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र, तो फक्त तुम्ही करून घ्यायचा. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत ते फक्त तुम्हाला करंट बेस तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. बाकी तुम्हाला काही गरज नाहीये. बाकी इंडियन इकॉनॉमिक्स तुम्हाला स्टडी करायची. ठीक आहे. इंडियन पॉलिटिक्स तुम्हाला स्टडी करायचं आहे. फक्त दोन विषयांचा तुम्हाला अवांतर अभ्यास झालेला आहे. म्हणजे एक प्रकारे युपीएससी मध्ये असं काही स्पेशल महाराष्ट्र नसतं किंवा असं काही स्पेशल तुम्हाला जॉग्राफी महाराष्ट्राचा नसतो, महाराष्ट्राचा इतिहास नसतो, तिथे ओव्हरऑल आहे. ठीक आहे.
बाकी याच्यामध्ये काही नाही. आणि तुम्हाला जेणेकरून बघा, एक प्रकारे एक 20 प्रश्न कन्सिडर करून चालायचे तुम्हाला. 10 प्रश्न जिओग्राफीचे, महाराष्ट्र जिओग्राफी, 10 प्रश्न महाराष्ट्र इतिहास, इथे महाराष्ट्र जिओग्राफी. सो असे 10 क्वेश्चन तुम्ही एक कन्सिडर करून चालायचे. तुम्हाला 20 प्रश्न जे आहेत हे फक्त हे महाराष्ट्राच्या याच्यावर येणार तुम्हाला सेक्शन मधून. ठीक आहे. तर त्यामुळे मी तर म्हणतो, आता रिसेंटली जो एक्झाम झाली होती तुम्हाला सांगतो, राज्यसेवेचा प्रिलिम्स पेपर झाला होता. यामध्ये जिओग्राफी सेक्शन क्वेश्चन विचारले गेले होते. तुम्हाला सांगतो जवळपास 90% जे क्वेश्चन्स होते हे फक्त महाराष्ट्र जिओग्राफी त्यांनी विचारले होते. 90% क्वेश्चन्स. आणि मागच्या वर्षाचा तुम्ही कंबाईनचा पेपर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला जो हिस्ट्री दिसेल तिथे पण जिओग्राफी सेमच आहे. 90% क्वेश्चन महाराष्ट्र जिओग्राफी आणि हिस्ट्री त्यांनी तुम्हाला मिक्स विचारलेला आहे, आधुनिक ऍज वेल एज महाराष्ट्र. ठीक आहे. तर मग आधुनिक भारताचा इतिहास आपण तो पहिले घेऊया. नंतर तो एकदा संपला की मग आपण महाराष्ट्राच्या इतिहासाकडे येणार आहोत. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण सुरुवात जी करणार ती तुमची होणार आहे ब्रिटिशांच्या आगमनापासून. ठीक आहे. आता ब्रिटिशांचं आगमन म्हणजे इथं काही प्राचीन आणि मध्ययुगीनचा काही पार्ट नाहीये, थोडाफार मध्ययुगीन आहे. पण ते जेव्हा मी तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड सांगेल, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तिथं मध्ययुगीनचा पार्ट येणार. पण तो आपण आधुनिकच भारत शिकणार आहोत. कारण आधुनिक भारताची जी पार्श्वभूमी आहे ही थोडीफार मध्ययुगीनलाच एक कनेक्ट केली जाते. ठीक आहे. म्हणजे तिथूनच स्टार्ट होते त्यांची सुरुवात. जसे की राजे महाराजे ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये राजे महाराजेच राज्य करत होते. बरोबर. प्रत्येक जो पार्ट होता भारताचा, म्हणजे भारत हा एक युनिक नव्हता. भारत जो होता हा डिवायडेड होता. म्हणजे प्रत्येक राजा महाराजाने एक आपला एरिया जो होता तो ठरवून घेतला होता की मराठा रिजन मराठी लोकांचा, त्यानंतर जो राजपूत असतो त्यांचा राजस्थानचा वेगळा पार्ट, सिखांचा वेगळा पार्ट, त्यानंतर तिकडे बेंगॉलमध्ये जे नवाब होते त्यांचा वेगळा पार्ट, म्हैसूर वेगळं, त्यानंतर मग कर्नाटिक पार्ट वेगळा होता. ठीक आहे. त्यानंतर युपीला त्यावेळेस म्हणायचे ते अवध, आज युपी म्हणतात तेव्हा अवध म्हणायचे, अवधचा भाग वेगळा. म्हणजे असे वेगवेगळे सगळे राजे महाराजांचे असे ठरवून घेतलेले पार्ट्स होते. ठीक आहे. मग याच्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये येतात 16 सेंचुरीमध्ये. मग ते 16व्या शतकामध्ये भारतामध्ये आल्यावर ते हेच बघतात की भारत जो आहे हा एक डिवायडेड आहे पूर्ण. म्हणजे यांच्यामध्ये एकमेकांमध्ये युनिटीच नाहीये. इथे एकमेकांना आक्रमण करतात, मराठा राजपुतांना आक्रमण करतात, मराठा सिखांना आक्रमण करतात, तिथे लुटपाट करतात. तिथून जे काही संपत्ती आहे ती सगळे टॅक्स वगैरे त्यांच्याकडून लुटून ते महाराष्ट्रामध्ये आणतात. सुरतचा पार्ट वेगळा होता. बरोबर. मग त्यांनी भारतामध्ये 16व्या शतकामध्ये आल्यावर याच गोष्टी त्यांनी ऑब्झर्व केल्या होत्या. मग त्यांनी डिसाईड केलं की ओके ठीक आहे, आपल्याला तर फक्त व्यापार करायचा आहे सुरुवातीला. ठीक आहे. आपल्याला काही यांच्या इंटरनल मॅटर मध्ये पडायचं नाही. व्यापार करूया, प्रत्येक राजा महाराजाला आपण मिळूया. आणि याच्यावर पॅन इंडियावर जो पहिले, जसे मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या भागामध्ये डिवायडेड होते. इथं मराठा रिजन वेगळा, इथे दुसरीकडे राजपुतांचा वेगळा, इथे अवध वेगळा, इथं बंगालचा नवाब वेगळा. मग या सर्वांवर जे राज्य होतं त्यावेळेस हे मुघलांचं होतं. मुघल पॉवर होती तेव्हा, जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा. आता मुघलमध्ये मग आता मुघलांचे वेगवेगळे राजे महाराजे होते, त्यांचा मी तुम्हाला इतिहास सांगेलच नंतर. ठीक आहे. मुघलांचा. मग आता याच्यामध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत, भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि युरोपियनचं भारतामध्ये आगमन. म्हणजे युरोपियन लोक भारतामध्ये कसे आले, कोणती पॉवर पहिली सुरुवातीला आली होती. बघा, भारतामध्ये व्यापारच्या दृष्टिकोनातून या सुरुवातीला 4 पॉवर भारतामध्ये आल्या होत्या. पहिला जो होता तो होता कोण? पोर्तुगीज भारतामध्ये आले होते. 2 नंबरला कोण आले होते? डच. 3 नंबरला भारतामध्ये आगमन झालं इंग्लंड म्हणजे इंग्लिश सत्ता आली होती. 4 नंबरला भारतामध्ये आगमन झालं ते कोणाचं? 4 नंबरला कोण होता? 4 नंबरला होता फ्रेंच. तर या अशा ज्या 4 पॉवर होत्या या भारतामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये या म्हणजे आल्या होत्या. यांचा एकच मोठा होता, तो म्हणजे व्यापार करणे, ट्रेड विथ इंडिया.
मग यांनी काय ट्रेड असाच केला का? नाही. त्यासाठी यांना खूप सारी कसरत करावी लागली होती. जसं पोर्तुगीज भारतामध्ये येण्याच्या अगोदर यांना जे काही अरेबियन लोक भारताच्या साऊथ पट्टीवर, साऊथ किनाऱ्यावर, साऊथ ओशन जो आहे, साऊथ इंडियन ओशन, त्या किनाऱ्यावर तेव्हा अरबांचं राज्य होतं. आणि हे सगळे जे भारतामध्ये आली होती, हे कुठून आले होते? हे साऊथ कडून आली होती. प्रत्येक ब्रिटिश पॉवर ही साऊथ कडून भारतामध्ये आली होती. पोर्तुगीज, डच, इंग्लिश, फ्रेंच. तेव्हा तर त्यांना काय असं विमान, हेलिकॉप्टर वगैरे नव्हतं. तेव्हा ते बाय सी यायचे, म्हणजे बाय ओशन, म्हणजे समुद्र मार्गे ते भारतामध्ये यायचे. जसं ज्या प्रकारे पोर्तुगीज आले तर त्यांना अरबांशी त्यांना लढावं लागलं होतं. डच आले तर डचांना पोर्तुगीजची कॉम्पिटिशन करावी लागली होती. इंग्लिशला दोघांशी कॉम्पिटिशन करावी लागली होती. त्यानंतर यांच्याशी पण कॉम्पिटिशन करावी लागली होती. म्हणजे भारत हा जो त्यावेळेचा देश होता, त्यावेळेस भारताचं काही नाव नव्हतं भारताला. ठीक आहे. त्यावेळेस हिंदुस्थान म्हणायचे त्यावेळेस, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये. ब्रिटिश म्हणण्यापेक्षा मुघलांच्या काळामध्ये. मग आता मुघलांमध्ये पण प्रकार आहेत. एक होते स्ट्रॉंग मुघल, दुसरे होते वीक मुघल. मग आता ब्रिटिशांनी जी भारतामध्ये त्यांचा, ब्रिटिश म्हणा किंवा जी फॉरेन पॉवर म्हणा, त्यांनी भारतामध्ये जो सत्तेचा पाया घातला होता, तो कोणामुळे घातला होता? स्ट्रॉंग मुघल्समुळे नाही, तो होता वीक मुघल्समुळे. आता हे स्ट्रॉंग मुघल आणि वीक मुघल हे दोन भागात डिवाइड होतात. ठीक आहे. आपण आपल्याला स्ट्रॉंग मुघल जे होते हा मध्ययुगीनचा पार्ट बनतो, आणि वीक वीक जे मुघल्स होते हा आधुनिकचा भाग बनतो. वीक मुघल्स म्हणजे काय? यांचे वीक रुलर्स जे म्हणतो आपण, त्यांना, ज्यांच्यामुळे ब्रिटिश म्हणजे मुघल सत्ता ही पूर्णपणे ते कोलमडून पडली होती, पूर्णपणे कमजोर झाली होती, त्याला म्हणतात वीक मुघल्स. आता हे असे जे वीक मुघल्स आहेत, जसं तुम्हाला मी सांगतो, स्ट्रॉंग मध्ये कोण होते? आता मला सांगा, मुघलांची स्थापना कोणी केली होती भारतामध्ये? कोणी सांगू शकेल? मुघलची स्थापना कोणी केली होती भारतामध्ये? बाबर. बाबर जो होता, बाबरने मुघलांची भारतामध्ये स्थापना केली होती. बाबर नंतर कोण आलं होतं? बाबर नंतर भारतात कोण? बाबर नंतर हुमायून आला होता. त्यानंतर कोण आला होता भारतामध्ये? अकबर. त्यानंतर अकबर आलेला. त्यानंतर जहांगीर. जहांगीर आलेला. जहांगीर नंतर कोण आला होता? शहाजहान आला होता. आणि त्यानंतर औरंगजेब आला होता. तर औरंगजेब हा लास्ट, म्हणजे आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग मुघल होता. याच्यानंतर भारतामध्ये जे आलेत बाबर, औरंगजेब नंतरची जी पिढी होती ती भारतामध्ये आली. म्हणजे औरंगजेबचे मुलं आपण त्याला म्हणू शकतो. यांचे मुलं भारतामध्ये आली, आणि ते मुलं जे होते ते आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो की अतिशय तिथपासून जी मुघल पॉवरला जी म्हणतो ना आपण, ती यांच्या मुलांपासून लागली होती. ऍक्च्युली ती औरंगजेब पासूनच कमजोर व्हायला लागली होती, कारण औरंगजेबच्या चुकीच्या पॉलिसी. कारण औरंगजेब असा एक रुलर होता की एक प्रकारे ही वॉज नॉट अ सेक्युलर, हा सेक्युलर नव्हता. ठीक आहे, औरंगजेब. आणि त्यामुळे सेक्युलर नसल्यामुळे मग पर्टिक्युलर धर्मालाच फक्त हा प्रमोट करायचा, जसं की इस्लाम. आणि हिंदूंशी बिलकुल पण चांगल्या प्रकारे वागत नव्हता. बाकी रिलिजन कोणताही असो त्याच्यामध्ये, तो हिंदू असेल, सिख असेल, बाकी जे काही रिलिजन, ख्रिश्चन असेल, ख्रिश्चनिझम. तर मग याचं एकच होतं की पूर्ण भारताला पूर्णपणे इस्लाममध्ये कन्वर्ट करणं औरंगजेबचं. याचं काही ते स्वप्न साकार झालं नाही. आणि औरंगजेबने बराचसा त्याचा जो अर्धा वेळ होता हा एक प्रकारे संभाजी महाराजशी लढण्यामध्येच घातला होता याने. त्यामुळे याचा काही खास करून लक्ष नव्हतं मुघल किंगडमकडे. हा जरी स्ट्रॉंग होता, कारण याच्याच काळामध्ये मुघल आर्मी बनली होती. ठीक आहे, बाबरपेक्षा पण. बाबर तर एक फाउंडर होता. ठीक आहे, बाबरने 1526 मध्ये पहिलं पानिपत भारतामध्ये झालं होतं, 1526 मध्ये. त्या पानिपत नंतर मग याने भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली होती बाबरने. ठीक आहे, पहिलं पानिपत. त्यानंतर दुसरं पानिपत कोणाच्या काळात झालं होतं? ते अकबरच्या काळात झालं होतं. ठीक आहे, ते 1552 मध्ये झालं होतं. आणि तिसरं जे पानिपत होतं ते 1761 मध्ये झालं होतं. त्यावेळेस कोण होता मुघल किंग तिसऱ्या पानिपतच्या वेळेस? मुघल किंग कोण होता त्यावेळेस? मुघल सम्राट. तर त्यांना मुघल बादशाह म्हटलं जायचं ऑल इंडिया लेवलला. त्यावेळेस होता शहा आलम. आता हा पण काही इतका काही स्ट्रॉंग नव्हता. हा बस त्यावेळेस तर फक्त ते नावाला 1761 पर्यंत मुघल पॉवर फक्त ही नावाला झाली होती. ठीक आहे, त्यांचा काही एवढं वर्चस्व कमी झालं त्यानंतर.
आता ब्रिटिश जे होते भारतामध्ये कशा प्रकारे आले होते ते आपण बघूया. त्यांचं आगमन कसं झालं होतं. वास्को द गामांचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज भारतामध्ये आले होते आणि यांच्यानंतर मग यांचं बघून बघून बाकीचे जे काही ब्रिटिश पॉवर होती, ज्या प्रकारे ब्रिटिश म्हणा किंवा डच म्हणा, यांना की पोर्तुगीज तर भारतामध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करतायत. ठीक आहे, तर चला आपण पण ते ट्रेड करूया. मग त्यानंतर मग डच आले, इंग्रज आले आणि फ्रेंच आली होती. मग ते भारतात व्यापार करू लागले आणि या व्यापारातून त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली होती. सत्ता स्पर्धेला मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे युद्ध येतील. प्लासीची लढाई येईल याच्यामध्ये तुम्हाला, बक्सरचं युद्ध येणार याच्यामध्ये तुम्हाला, त्यानंतर अँग्लो फ्रेंच वॉर असणार याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर अँग्लो म्हैसूर वॉर, अँग्लो मराठा वॉर. ठीक आहे, कर्नाटक युद्ध आपण त्याला म्हणतो. कर्नाटक युद्ध आपण म्हणतो जे अँग्लो फ्रेंच वॉर झाले होते त्याला आपण कर्नाटक वॉर्स म्हणतो. या व्यापारातून त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय जो होता हा इंग्रजांना मिळाला व ते सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी झाले. सत्ता स्पर्धेमध्ये म्हणजे फायनली जो ब्रिटिशांनी या तिघांना इथून हुसकून लावले होते, डचांना, फ्रेंच आणि पोर्तुगीजांना, तिघांना पण त्या काही अशा प्रकारे त्यांना हुसकून नाही लावलं. त्यासाठी एक इतिहास आहे. ठीक आहे, कारण भारतामध्ये एवढा भारतावर राज्य करणं ब्रिटिशांसाठी एवढं सोपं नव्हतं, कारण त्यासाठी त्यांना खूप साऱ्या लढाया कराव्या लागल्या होत्या. त्यांची एकच स्ट्रॅटेजी होती, एक म्हणजे वॉर अँड ट्रेडिंग. ठीक आहे, युद्ध आणि त्यानंतर मग तह करणे, हे दोनच गोष्टी ते करायचे, वॉर अँड ट्रेडिंग. समजा युद्धामध्ये जर ते हारत आले की मग ते ट्रिटी करून घ्यायचे. ठीक आहे, युद्धामध्ये जिंकले तर ते ट्रिटी करायचे. कमजोर जी फोर्स आहे त्याला सपोर्ट करायचा स्ट्रॉंगच्या विरुद्ध, जो स्ट्रॉंग आहे त्याला कमजोर करायचं. हीच त्यांची नीती होती ब्रिटिशांची. ठीक आहे, यामध्ये सत्ता स्पर्धेमध्ये बाकी सगळ्यांना ते बाजूला करून स्वतः बनले ते भारतामध्ये एकमेव ट्रेड पॉवर बनले होते. आणि या सगळ्यांच्या भारतामध्ये ट्रेडिंग कंपनीज होत्या. ट्रेडिंग कंपनी म्हणजे काय की ईस्ट इंडिया कंपनी जसं ब्रिटिशांची होती, ईस्ट इंडिया कंपनी, त्यानंतर ईस्ट पोर्तुगीज कंपनी, त्यानंतर ईस्ट डच कंपनी आणि ईस्ट फ्रेंच कंपनी. या सगळ्या जेवढ्याही कंपन्या होत्या या भारतामध्ये फक्त व्यापारासाठी आलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक जी फॉरेन पॉवर होती त्यांनी एक भारतामध्ये आपली ट्रेडिंग कंपनी उभारली होती. ते ट्रेडिंग कंपनीचं काम होतं भारताशी ट्रेड करणं. ठीक आहे, त्यानंतर पूर्वी भारतातील जो काही माल होता, माल इराणच्या आखात, जसं कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल आपण त्याला म्हणतो, कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल, इटली या खुशकीच्या मार्गाने युरोपियन देशात, ठीक आहे, माल पाठवायचे भारतामध्ये. ठीक आहे, त्यावेळेस म्हणजे यांचा जे काही व्यापार चालायचा तो जे इराणच्या आखात जे होतं, कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल, इटली या खुशकीच्या मार्गाने युरोपियन देशामध्ये भारतामध्ये माल पाठवत असे. परंतु 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकून घेतल्यामुळे युरोपियनच्या भारताशी चालणारा जो व्यापार होता तो बंदच पडला होता. कारण अशा प्रकारे खूप सारे युरोपियन त्यावेळेस होते जे भारताशी ट्रेड करायचे, कारण तुर्कांनी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच त्यांनी अडवून धरला होता. कारण तेव्हा जे पण काही पोर्तुगीज म्हणा, व्हॉट एव्हर, किंवा ते काही डच वगैरे म्हणा, हे जे पण व्यापार भारताशी करायचे, ते आपला माल वगैरे पाठवायचे किंवा भारतातून जे काही माल घेऊन जायचे ते इराणच्या आखात कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल, इटली या मार्गाने ते करत असायचे. परंतु तुर्कांनी काय केलं, याच्यावर अटॅक केला होता, कॉन्स्टँटिनोपल या शहरावर. आणि कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर होतं हे त्यांनी जिंकून घेतलं होतं. त्यानंतर भारताशी सुरू असलेला व्यापार अचानक बंद पडला आणि बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून जो काही येणारा माल होता तो दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. ठीक आहे, त्यामुळे या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा ते प्रयत्न करू लागले होते. ठीक आहे, या गरजेतूनच स्पॅनिश राजा कोलंबस या खलाशाने अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा मार्ग शोधला होता. त्याने एक शोधण्याचा प्रयत्न केला होता कोलंबसने, पण कोलंबस होता हा चुकीच्या ठिकाणी पोहोचला होता आणि त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहोचला. म्हणजे त्याच अमेरिका हा नवीन खंड सापडला होता कोलंबसला. हा खास करून इंडिया शोधायला आला होता, परंतु हा बाय मिस्टेक हा तिकडे जाऊन लागला होता, याचा मार्ग चुकला होता. नंतर मग परत एक खलाशी भारतामध्ये येतो, त्यांचं नाव होतं वास्को द गामा.
त्यांना पाठवलं, तुम्ही जा आणि भारताचा मार्ग शोधा. कॉन्स्टँटिनोपल हा त्यांचा मेन मार्गच गेला होता ना, ठीक आहे, जिंकला, शहर जिंकल्यामुळे त्यांनी. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशात भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळालं पोर्तुगीजला. वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी जो होता, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला होता. ठीक आहे. त्यामध्ये वास्को द गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते, असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे वास्को द गामा जो होता याने पहिलं पाऊल कुठं, कालिकत. कालिकत कुठे, त्यावेळेस केरळमध्ये, की आता केरळचा पार्ट आहे. कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते. आता जेणेकरून बघा, भारतामध्ये जी युरोपियन पॉवर यायची ती डायरेक्ट मुंबईला किंवा कोलकाताला नाही पोहोचत होती, पहिले साऊथलाच पोहोचायची. कारण त्यांचा येण्याचा मार्ग साऊथ कडून होता. म्हणजे साऊथ मधूनच ते यायचे आणि नंतर मध्ये गुजरात वगैरेकडे जायचे, नंतर ते अरेबियन सी कडे यायचे, नंतर मध्ये बे ऑफ बेंगॉलकडे जायचे. मग वास्को द गामा भारतामध्ये पोहोचतो कालिकत बंदराकडे. पण त्यावेळी भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या जे काही डच ईस्ट इंडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आल्या होत्या. ठीक आहे. तर मग याने हा एक प्रकारे शोधला, वास्को द गामाने मार्ग शोधला होता. आणि त्यावेळेस जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तर ब्रिटिशांना यांना तोंड द्यावं लागलं होतं. मग त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे हा एक होता. ठीक आहे. म्हणजे भारत जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आली होती तेव्हा ऑलरेडी भारतामध्ये या दोन पॉवर्स बसलेल्या होत्या. फ्रेंच तर नंतर आले होते. ठीक आहे. नंतर जेव्हा ते साऊथ मध्ये आले होते कर्नाटकच्या पार्ट मध्ये, ठीक आहे, पॉंडिचेरी मध्ये फ्रेंचांचं वर्चस्व होतं. म्हणजे प्रत्येक पॉवरचा एक प्रकारे म्हणू शकतो आपण. जसं पोर्तुगीज कुठे होते, गोवाला होते. पोर्तुगीजांचा एरिया म्हणजे मेन त्यांचं जे कॅपिटल होते ते गोवा होते. पॉंडिचेरी आपण त्याला डच म्हणू शकतो. डच हे बेंगॉल साईडला होते. त्यानंतर पोर्तुगीज, डच, त्यानंतर याच्यामध्ये फ्रेंच होते. यांचा प्रत्येकाचं एक ठरलेलं होतं की जसे हे पॉंडिचेरीमध्ये राहायचे, पॉंडिचेरी आणि चंदननगर. डच होते, डचांची जी एक प्रकारे पॉवर होती ती कुठं होती, डच जे होते हे बेंगॉल साईडला होते, बेंगॉल गुजरात तिकडे. आणि पोर्तुगीज जे होते, पोर्तुगीजांचा मेन होता गोवा. मग आता ब्रिटिशांनी यांना प्रत्येक जो यांचा ठरलेला एरिया होता तिथून यांना खदडून टाकलं होतं. ठीक आहे. तिथून यांना हुसकून लावलं आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी पाठवलं होतं. जसं पोर्तुगीज फक्त भारतामध्ये राहिले होते, बाकी फ्रेंच पण गेले होते आणि बाकी हे पण गेले होते डच. आता पोर्तुगीज कसं राहिले हे पण तुम्हाला मी नंतर सांगेलच. त्यानंतर भारतामध्ये व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्य विस्ताराचे व धर्म प्रसाराचे धोरण स्वीकारले, म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नव्हता पोर्तुगीजांचा. या सुमारास युरोपामध्ये इंग्लंडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच व्यापारी निष्भ्रम झाले होते. आता याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की जेव्हा फ्रेंच भारतामध्ये आले होते, पोर्तुगीज, तेव्हा यांनी सगळ्यात जास्त ख्रिश्चनिटीचा स्प्रेड केला होता, यांच्या धर्माचा प्रसार केला होता. तो जास्त करून कुठे केला, जसं तुम्ही आता गोवा जर बघितलं, गोवाची जी अर्धी पॉप्युलेशन आहे, अर्ध्यापेक्षा वरती मी तर म्हणेल दॅट इज ख्रिश्चन, हाफ ऑफ द पॉप्युलेशन. यांनी म्हणजे ख्रिश्चनिटी पूर्ण स्प्रेड करायची, यांचं एकमेव टार्गेट होतं. व्यापार कमी आणि ख्रिश्चनिटी जास्त करायची, त्याच्यामुळे हे भारतामध्ये टिकले नाही जास्त पोर्तुगीज. ठीक आहे. त्यामुळे आता व्यापार करायचा असेल तर कसं यांना निष्पक्ष धोरण ठेवावं लागणार. तुम्ही जर इथे येऊन इंडियन लोकांवर तुम्ही जर समजा एक प्रकारे त्यांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला चॅलेंजेस मिळणार धर्मांतर करण्यामुळे. त्यावेळेस ऑलरेडी मुघल्स होते, खूप स्ट्रॉंग होते मुघल्स भारतामध्ये जेव्हा पोर्तुगीजांचं आगमन झालं तेव्हा. ठीक आहे. 15व्या शतकामध्ये. तर मग या सुमारास युरोपमध्ये हॉलंडचा पराभव ब्रिटिशांनी केला होता. हॉलंडमध्ये एक प्रकारे आपण त्यांना एक डच म्हणू शकतो. भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना व्यापाराच्या हेतूने पोर्तुगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतामध्ये आली होती. हा एक पॉइंटच इथं. भारतात चालवलेल्या व्यापारामध्ये
पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी खूप नफा कमवला होता आणि त्याचा मोह इंग्रजांना देखील लागला होता. म्हणजे एक प्रकारे होतं ना की एक स्पर्धाच होती त्यांची की यांनी एवढं कमवलं मग आपल्याला का नाही. ठीक आहे. सो भारताशी थेट व्यापार केल्यास कच्चा माल खूप स्वस्तात मिळेल यांची इंग्रजांना खात्री होती व ते पक्का करून भारतामध्ये विकणार, बाकी देशांमध्ये विकणार त्या मालाला. ठीक आहे. हे एक प्रकारे यांचं एक टार्गेट होतं. त्यानंतर त्यावर भर म्हणजे सकाळी अजिंक्य असणाऱ्या फ्रेंच आरमारांचा पराभव करून इंग्रजांनी समुद्र सम्राज्ञी असा किताब मिळवला होता आणि त्यामुळे पोर्तुगीजांनी शोधलेल्या सागरी मार्गावर वर्चस्व मिळवण्याचे धाडस इंग्रजांना करावेसे वाटले होते. तर मग अशा प्रकारे पुढचा जो याच्यामध्ये पॉईंट आहे तो होता की 1599 या साली इंग्लंडच्या लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली या गटाने भारताशी थेट व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याचे ठरवले होते. आता लॉर्ड मेयो हा कॅप्टन हॉकिंगच्या अगोदर आला होता. लॉर्ड मेयोला पाठवलं होतं ब्रिटिश क्वीन एलिझाबेथने पाठवलं होतं आणि एलिझाबेथने सांगितलं लॉर्ड मेयोला की तुम जाओ इंडिया में और मुगल किंग से परमिशन लेके आओ कि हमें वहां पे व्यापार करना है. ठीक है. आपको भी और व्यापार करने के टाइम पे उनको थोड़ा कन्विंस करो कि व्यापार का उनको भी फायदा मिलेगा. और उसके साथ साथ ब्रिटनची राणी काही हिंदी नाही बोलायची. ठीक आहे. इंग्लिश मध्येच बोलायची. तर एक सांगतो तुम्हाला कि त्याच्या मग उसके साथ उनके साथ साथ हमें भी उसका फायदा मिलेगा, उनको भी फायदा मिलेगा. तो थोड़ा उनको जाओ, थोड़ा कन्व्हिन्स करके आओ. ठीक आहे. वहां पे तो ऑलरेडी फ्रेंच पावर आहे. आणि मेन म्हणजे काय बघा, यांच्यातून फ्रेंच आणि इंग्लंडचा जो वाद होता ना तो याच्यातून निर्माण झाला होता. कारण पोर्तुगीजांनी ऑलरेडी मुघलांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही कोणतीही फॉरेन पॉवरला परमिशन द्यायची नाही इथे. जो काही पूर्ण व्यापार आहे याची मोनोपॉली तुम्ही पूर्ण आमच्याकडे देऊन टाका. ठीक आहे. ऑलरेडी एक रोटी आहे, एक रोटीमध्ये आम्ही खातो पहिले तर त्याच्यामध्ये डच येऊन पडले, त्यांनी पण अर्धा भाग घेऊन टाकला आमच्याकडून. ठीक आहे. म्हणजे एक तुकडा घेतला. आता ब्रिटिशांना त्याच्यातून परत तुम्ही त्यांना एक तुकडा देणार, परत त्यांच्यानंतर कोण येणार, परत तुम्ही त्याच्यामध्ये एक तुकडा देणार. म्हणजे एका रोटीमध्ये तुम्ही असे जर भाग करणार तर मग कोणी कोणी खायचं. बरोबर. हा एक यांच्यामध्ये वाद होता. तर मग त्याच्यामुळे लॉर्ड मेयोला पाठवलं गेलं ब्रिटिश क्वीनच्या द्वारे भारतामध्ये. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ हिने 31 डिसेंबर 1600 रोजी केप ऑफ गुड होप व मैग्लिनीची समुद्रधुनी या भागातील सर्व देशांशी खुला थेट व्यापार करण्याची ईस्ट इंडिया कंपनीस परवानगी दिली होती. की तुम्ही जा, परवानग्या घ्या, तुम्हाला मी माझ्याकडून परवानगी देते, तुम्ही जाऊन तिथल्या लोकल रूलर जे काही तिथले राजे महाराजे असतील व्हॉट एव्हर. आणि तेव्हा कसं मॉनर्की चालायची, तेव्हा इंग्लंडमध्ये देखील मॉनर्की होती, पोर्तुगालमध्ये मॉनर्की होती, डच मध्ये मॉनर्की होती. युरोप खंडामध्ये जास्त करून राजेशाही चालायची. भारतामध्ये कुठं काय कमी होती, भारतामध्ये पण तेच होतं. परंतु भारत एवढा आहे की भारताचा भाग डिवायडेड होता पूर्णपणे. ओके. तर अशा प्रकारे पुढचा जो याच्यामध्ये पॉईंट आपण डिस्कस करणार तो म्हणजे कॅप्टन लॉर्ड मेयोला यांनी पाठवलं होतं. लॉर्ड मेयोला काही जास्त परमिशन दिली गेली नव्हती. ही सनद प्रथम 15 वर्षांसाठी होती स्टार्टिंगला. तसेच काही अनिष्ट घडल्यास कंपनी 2 वर्षांची नोटीस देऊन रद्द करण्याची तरतूद देखील त्यामध्ये होती. आता लॉर्ड मेयो भारतामध्ये आला तर लॉर्ड मेयोने एक प्रकारे व्यापार करायचा प्रयत्न केला, परंतु तितक्या प्रमाणात सक्सेसफुल यांची व्हिजिट भारतामध्ये झाली नव्हती लॉर्ड मेयोची. त्यानंतर क्वीन एलिझाबेथने मग कॅप्टन हॉकिन्सला भारतामध्ये पाठवले होते आणि कॅप्टन हॉकिन्सला सांगितलं की जाओ तुम मुगल दरबार में जाके मुगल किंग को मिलो और लॉर्ड मेयो जो नहीं कर पाया वो आप करके दिखाओ. सो कॅप्टन हॉकिन्स भारतामध्ये इथं बघा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी 16व्या शतकामध्ये हा लॉर्ड मेयो आला होता आणि 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स आला होता. हॉकिन्स. ठीक आहे. सुरतला येऊन पोहोचला होता. सागरी मार्गाने हा पण आला होता भारतामध्ये. सो तत्कालीन मुघल बादशाह होता 16व्या शतकामध्ये. जहांगीरकडे यांच्याकडे त्याने व्यापारात काही सवलतींसाठी अर्ज केला होता. त्यावेळी मुघल बादशाहावर पोर्तुगीजांचा प्रभाव होता, जसं मी तुम्हाला सांगितलं ना. त्यामुळे सवलती देखील यांना मिळाल्या नव्हत्या. तितकीशी यांची पण सक्सेसफुल व्हिजिट झाली नव्हती. ठीक आहे. परंतु एक घटना घडली होती त्यामध्ये यांना बरंच म्हणजे कसरत करावी लागली. तुम्हाला मी सांगतो, जरी हे 16व्या शतकामध्ये भारतामध्ये आलते ना, यांना परमिशन इझिली ग्रँट नव्हती झाली होती. जसं पोर्तुगीज विरोध करायचे की यांना परमिशन द्यायची नाही म्हणून. ठीक आहे. तर म्हणून यांना परमिशन मिळत नव्हती. मग झालं असं की
जेव्हा एक ब्रिटिश डॉक्टरने एका मुघल किंगला, त्यांचं नाव कोणी सांगू शकेल का? इज व्हेरी फेमस. जहांगीर. ठीक आहे. हा, इथं ऑलरेडी मी दिलंय तुम्हाला जहांगीर. तर जहांगीर जो होता, जहांगीरला एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो एक आजारी पडला होता. त्यानंतर एक ब्रिटिश डॉक्टरने होते की जहांगीरला जे होतं ते म्हणजे चांगलं केलं होतं, बरं केलं होतं. ठीक आहे. तर मग जहांगीर बरा झाल्यानंतर जहांगीरला एक असं वाटलं की नाही यार, यांनी तर म्हणजे आपल्याला चांगलं केलं, आपला जीव वाचवलेला आहे. ठीक आहे, मग एक करू आपण की यांना परमिशन देऊन टाकू, ठीक आहे, व्यापार करण्याची. त्यांना ट्रेड परमिशन मग देऊन टाकली ब्रिटिशांना. तर मग इथं कुठेतरी मग पोर्तुगीजांना वाईट वाटलं की हे तर तुम्ही चांगलं नाही केलं. ठीक आहे, दिस इज नॉट फेअर. आम्ही सांगून पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. मग त्यामुळे काय झालं की फ्रेंच आणि इंग्लंड आणि ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली होती. ब्रिटिश वर्सेस पोर्तुगीज. इथून पासून जे पोर्तुगीज आहे इथपर्यंत एक प्रकारे यांच्यामध्ये एक प्रकारे रायव्हलरी वाढली होती आणि पुढे जाऊन यांच्यामध्ये वॉर पण होणार, तुम्हाला मी सांगितलं असते. आता आज आपल्याला बेसिक बॅकग्राऊंड समजून घ्यायचे, बाकी याच्यामध्ये काही नाही. मग आता झालं असं, परंतु इंग्रज जे होते, इंग्रज आरमाराने इंग्रज जे लोक होते 1612 मध्ये एका चकमकीमध्ये पोर्तुगीज आरमाराचा पराभव केल्याने पोर्तुगीजांचा मोगलांवरील प्रभाव कमी झाला होता. त्यानंतर इंग्रजांना सुरत येथे व्यापारी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली होती. सुरतमध्ये यांना परवानगी मिळाली होती. बघा, म्हणजे हे लोकल रूलर्सशी लढण्याच्या अगोदरच हे आपसामध्ये लढत होते. बाकी मोगल राहिला बाजूला, बाकीचे राहिले बाजूला. ठीक आहे, हे यांचं आपसामध्ये यांचं भांडण झालं होतं. म्हणजे ब्रिटिश एवढे प्लॅनिंगने भारतामध्ये आले होते ना, तुम्हाला सांगतो की त्यांनी एक प्रकारे प्लॅन असा केला होता की आपण भारतामध्ये जर गेलो तर आपण एवढा सहजासहजी जायचं नाही. आपण काय करायचं, पहिले ते व्यापार होऊन जायचं. व्यापार म्हणून गेल्यानंतर आपण बघूया तिथे कंडिशन काय आहे, कोण कोण ट्रेड करते, व्यापार करते, त्यांना आपण पहिले तिथून खदडून लावायचं, हुसकून लावायचं. त्यानंतर मग हळूहळू आपण हे जे लोकल यांचे राजे महाराजे आहेत, नंतर आपण यांच्या मागे लागायचं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एक स्ट्रॅटेजी त्यांची प्लॅन होता. म्हणजे जर ते व्यापाराच्या पर्पजने भारतामध्ये आले होते, नंतर ते एक प्रकारे एक शासक त्यांना बनायचं होतं. कारण जोपर्यंत त्यांना माहित होतं की आपण भारतामध्ये खूप सारा पोटेन्शियल आहे. हे पोटेन्शियल आपल्याला कसं मिळणार, जेव्हा आपण यांच्यावर पूर्णपणे आपण राज करणार तरच पॉसिबल आहे. म्हणजे आपण व्यापार तेव्हाच इथे सक्सेसफुली शांतपणे करू शकतो जेव्हा आपल्याला एक पॉलिटिकल पॉवर देणार. ठीक आहे, भारतामध्ये यांचं टार्गेट. म्हणून यांनी हळूहळू काय केलं, पहिले तर जी फॉरेन पॉवर भारतामध्ये व्यापार करत होती, ब्रिटिशांनी पहिले त्यांना हुसकून लावलं. पहिले पोर्तुगीजांना हाकललं, जे सुरुवातीला स्टार्टिंगला आले होते. पण पोर्तुगीजांचं पण काही फेल्युअर होतं, जसं की ते धर्मांतर करण्यामध्ये ते लागलेले होते. त्यांची मिलिटरी इतकी त्यांनी स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला नाही भारतामध्ये. व्यापार केला, तो पैसा जेवढा कमवला तेवढा धर्मांतरावर त्यांनी खर्च केला होता. आणि ब्रिटिशांनी जेवढा व्यापार केला, त्यांनी त्याच्यातून जेवढाही पैसा कमवला, त्यांनी तो पैसा सगळा मिलिटरी पॉवरवर खर्च केला होता, मिलिटरी स्ट्रॉंग करण्यामध्ये. त्यांना माहिती होतं की असं आपण इतकं सहजासहजी थोडी यांना पराभव करू शकतो. त्यासाठी आपल्याला लष्कर जे आहे ते स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. बाकी जेवढे आलेत, जसं फ्रेंच पण आले होते, फ्रेंचांनी पण काही एवढं काही भारतामध्ये केलं नव्हतं. जसं मी तुम्हाला त्यांचे कार्नेटिक वॉर्स शिकवेल, त्याला अँग्लो फ्रेंच वॉर म्हणतात, कार्नेटिक वॉर्स. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हिस्ट्री मिळून जाईल यांचं, ब्रिटिश आणि फ्रेंचांचं. त्यानंतर तुम्हाला पोर्तुगीजांना यांनी कोणते, बाकी पोर्तुगीज मध्ये काही असे अँग्लो वगैरे वॉर नाही आहेत. 2-4 युद्ध त्यांनी केले होते, त्यांच्यानंतर त्यांनी उचकून लावले होते. डच्चांचं पण तेच होतं. ठीक आहे. सो नंतर 1615 साली इंग्रज राजा जेम्सने जहांगीरच्या दरबारी सर थॉमस रो याला आपला राज म्हणून पाठवले होते. जेम्सने कोणाला पाठवलं, सर थॉमस रो याला पाठवले होते. आणि कॅप्टन हॉकिन्स केव्हा आला होता, 1608 मध्ये आला होता, लक्षात घ्या. त्यानंतर थॉमस रोने बादशाहकडून आणखी काही व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. त्यात मुक्त व्यापाराबरोबरच इंग्रजांना अहमदाबाद, भडोच आणि आग्रा येथे व्यापारी वखारी उघडण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर या दरम्यान इंग्रजांनी इतर भागातील व्यापारी वखारी स्थापन केले होते. वखारी म्हणजे काय, एक प्रकारे यांचं
जे म्हणतो ना एक ऑफिस ओपन करायची, कंपनी फॅक्टरी म्हणायचो आपण त्याला. वखार म्हणजे एक फॅक्टरी एक प्रकारे. मग तिथून हे व्यापार यांचा सुरू करायचे. आणि अशा प्रकारे इथे 1611 मध्ये कॅप्टन हिप्पोनने मसुलीपट्टणम येथे एक व्यापारी वखार सुरू केली होती. इंग्रजांनी ओरिसा, बंगाल या राज्यात ही वखारी सुरू केली होती. जे बघा हळूहळू हे कुठं कुठं पसरली. आता बंगालमध्ये हळूहळू हे चालले गेले. लक्षात घ्या, बंगालच मेन रिजन आहे. बंगालपासूनच यांनी सत्ता स्थापन केली भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये सत्ता स्थापन केली. ती पण व्यापारी नाही, दॅट वॉज पॉलिटिकल पॉवर, लष्कर पॉवर, पॉलिटिकल पॉवर सगळे यांनी याच्यामध्ये बंगालपासून सुरुवात केली. ओरिसा, बंगाल, बिहार त्यावेळेचा हा एकच रिजन होता. बंगाल आणि बिहार हा एक पार्ट होता त्यावेळेस. आता भले हा वेगवेगळा आहे आणि याच्यातून पार्टिशन होऊन बांगलादेश पण वेगळा झालेला आहे. तेव्हा बांगलादेश पण यांच्यामध्ये होता, लक्षात घ्या. म्हणजे किती मोठा एरिया होता. नंतर मी तुम्हाला याची आणि जे बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ बक्सर जे आहे, प्लासीचं बेसिकली युद्ध याच्यावरून आहे, बंगालवरून आहे. प्लासीचं युद्ध केव्हा झालं तर कोणी सांगू शकतं का? बक्सर, बॅटल ऑफ प्लासी इतिहासात सगळ्यात फेमस युद्ध आहेत. बॅटल ऑफ प्लासी केव्हा झालं होतं? बॅटल ऑफ प्लासी 1857. नाही, 1757 झालं होतं प्लासीचं युद्ध. आणि त्यानंतर 1764 मध्ये बक्सर झालं होतं. ठीक आहे. 1757 बॅटल ऑफ प्लासी, 1764 बॅटल ऑफ बक्सर. जे 1857 आहे ना, ऍक्च्युली बघा आज आपला टॉपिकच मी माझ्याकडून बाय मिस्टेक दिला गेला. 1857चा युद्ध हा टॉपिक दिला गेला माझ्याकडून. तो मी आज टॉपिक शिकवणारच नाहीये, कारण 1857 ला आपल्याला पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर मी तुम्हाला थोड्या बेसिक गोष्टी सांगणार आहे. जेव्हा मी 1857 तुम्हाला शिकवेल, मग हळूहळू मग पुढे आपण जाणार आहोत 1857 नंतर. ठीक आहे. याच्या अगोदर तुम्हाला कर्नाटिक वॉर्स येणार आहेत, म्हैसूर युद्ध येणार आहेत, अँग्लो मराठा युद्ध येणार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अँग्लो सिख युद्ध येणार आहेत. हे बरेच युद्ध आहेत. हे करून मग आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. कारण तेव्हा तुम्हाला 1857 स्टोरी कळणार, अदरवाईज तुम्हाला स्टोरी कळणार नाही. ब्रिटिशांनी कशा प्रकारे भारतावर राज्य केलं, कशा प्रकारे एक एक पार्ट त्यांनी काबीज केला आणि त्यांनी त्यांच्यावर आपला स्वतःचा गव्हर्नर ते बसवत गेली होती. ठीक आहे. कारण तोच हिस्ट्री तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. तुम्हाला कधी कधी काय विचारतात ते बघा, 1857 मध्ये काही नाहीये, फक्त तुम्हाला युद्धाची स्टोरी समजून घ्यायची आणि या युद्धाचे कारण काय होती हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर आतापर्यंत कितीतरी वेळा क्वेश्चन पडलेला 1857 युद्धाबद्दल, की 1857 युद्ध काय असतं आणि या युद्धाचे पुढील कोणते कोणते कारण होती. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला ते विचारतात, प्रत्येक कोणत्या रिजन कडून कोणती पॉवर लढत होती ती तुम्हाला विचारतात. कारण 1857 युद्ध म्हणते ते काही एका याच्यामध्ये झालं नव्हतं. ते बऱ्याचशा एरियामध्ये युद्ध झालं होतं. भारतातला वर्ल्ड वॉर तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. पहिला वर्ल्ड वॉर भारतातला त्या प्रकारे. सो मग आपण हे बघितलं, जेम्सने जहांगीरच्या दरबारमध्ये सर थॉमस रोला पाठवलं होतं कॅप्टन हॉकिन्स नंतर 1615 मध्ये. थॉमस रोने बादशाहकडून आणखी काही व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. आता कॅप्टन हॉकिन्स ऑलरेडी 1608 मध्ये काही सवलती मिळून गेला होता. आता हा पण आला, याने पण काही सवलती मिळवल्या होत्या. बरोबर. आता बघा, आता जेव्हा एखाद्या देशाचा पंतप्रधान भारतामध्ये येतो, व्हिजिट करतो, नरेंद्र मोदींना बघतो, तेव्हा दोघं आपसामध्ये काहीतरी व्यापारी डील करतात ना. हा, मग तो सांगणार फॉरेनचा पंतप्रधान की हा आमच्या काही कंपन्या आहेत ज्यांना भारतामध्ये इन्व्हेस्ट करायची, थोडस सवलत द्या आम्हाला. ठीक आहे. तर आम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू. तेव्हा पण असंच केलं जायचं. ठीक आहे. आज थोडंसं मॉडर्नाइज आहे, तेव्हा इतकं मॉडर्नाइज नव्हतं. तेव्हा यांचं चालीचं समजत नव्हतं लोकांना. त्यात मुक्त व्यापाराबरोबरच इंग्रजांना अहमदाबाद, भडोच आणि आग्रा येथे काही व्यापारी वखारी उघडण्यास परवानगी मिळाली.
यानंतर दरम्यान इंग्रजांनी इतर भागात देखील व्यापारी वखारी स्थापन केल्या होत्या आणि 1611 मध्ये 1611 मध्ये कॅप्टन हिप्पोनने पट्टणम आपण पट्टम म्हटले मसुलीपट्टणम येथे एक व्यापारी वखार सुरू केली होती. इंग्रजांनी ओरिसा बंगाल या राज्यात ही वखारी सुरू केली होती. त्यानंतर इथं त्यांनी म्हटले बघा, कंपनीला ब्रिटिश सरकारकडून सुद्धा काही महत्वाचे अधिकार मिळाले. जसं की 1623 साली कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांबद्दल शिक्षा देणे, ठीक आहे, गुन्ह्यांबद्दल शिक्षा ते देऊ शकतात कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना. गंभीर गुन्ह्यांबद्दल ज्युरीची संमती, ज्युरी म्हणजे ग्रुप ऑफ जजेस, गंभीर गुन्हा जे असेल त्यामध्ये मग ज्युरीची संमती असल्यास फाशी देण्याचा अधिकार मिळाला होता. बघा, हे अधिकार भारतामध्ये भेटले ब्रिटिश कंपनीला, ब्रिटिश सरकारकडून मिळाले ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये. अगोदर असे अधिकार नव्हते. अधिकार जे काही शिक्षा वगैरे करेल ते ब्रिटिश सरकारकडे, कुठलं, इंग्लंड मधलं ब्रिटिश सरकार, ठीक आहे. म्हणजे इंग्लंड मधून त्यांची पार्लमेंट सगळ्या गोष्टी सांगायची, मग ही इकडे करायची कंपनीमध्ये. आणि जेवढे पण कायदे यांनी भारतामध्ये पास केले होते हे सगळे कुठून पास झाले होते, हे ब्रिटिश पार्लमेंट पास करायचे, मग ते भारतामध्ये लागू करायचे. आता हा फक्त आजचा तुम्हाला एक बेसिकच मी लेक्चर देतोय, म्हणजे आजचा फक्त एक ओव्हरव्ह्यू समजा तुम्ही इतिहासाचा, की ब्रिटिश. कारण बघा, इथे मी ब्रिटिशांना जास्त बोलतोय, कारण का इथे तुम्हाला ब्रिटिश महत्वाचे आहेत. बाकी पोर्तुगीजांबद्दल मी तुम्हाला त्यांच्या कोणत्या लढाईमधून त्यांनी ब्रिटिशांनी त्यांना हरवले तुम्हाला मी सांगू देत. ते आपण उद्याच्याच क्लासमध्ये पॉसिबल असणार आहे, ठीक आहे, परवाच्या क्लासमध्ये. बघा, इथे हरिहरपूर व बालासूर येथे 1633 या साली इंग्रजांनी आपल्या वसाहती उभारल्या होत्या. 1680 मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला होता. सुभेदार शाह शुजा यांनी इंग्रजांना परवानगी दिली होती हा किल्ला बांधण्यासाठी. हा किल्ला तुम्हाला पुढे कामात, म्हणजे पुढे मी जेव्हा तुम्हाला सांगेल ना अँग्लो फ्रेंच वॉर, तिथं हा तुम्हाला येणारच आहे कामात, ठीक आहे. याचा रेफरन्स येईल तुम्हाला. त्याच वर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉक्टर ब्राउटन याने केलेल्या उपचारांमुळे खुश होऊन शाह शुजाने इंग्रजांना फक्त 3000 रुपये दरवर्षी देण्याच्या मोबदल्यामध्ये संपूर्ण बंगाल, बिहार, ओरिसा मुक्त व्यापाराची परवानगी देऊन टाकली होती. बघा, लक्षात घ्या, राजवंशातील एका स्त्रीवर डॉक्टर ब्राउटन यांनी एक उपचार केला होता, म्हणून यांना बघा इकडची पूर्ण व्यापाराची पॉवर, म्हणजे फ्री व्यापार, आम्ही कोणताही तुम्हाला चार्ज करणार नाही. आणि मग तुम्ही त्यांच्याकडून चार्ज करणार नाही, मग तुम्ही चालवणार कसं, बरोबर ना. आज देश कशावर चालतो, गव्हर्नमेंट टॅक्स गोळा करेल, गव्हर्नमेंट सरकारला टॅक्स भेटल्याने सरकार चालेल का, लोकांसाठी स्कीम भेटतील का, काहीच भेटणार नाही, ठीक आहे. त्यानंतर बंगाल, बिहार, ओरिसामध्ये मुक्त व्यापाराची परवानगी दिली गेली होती, ठीक आहे. त्यानंतर इंग्रजांनी संपूर्ण बंगाल प्रांतात आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. 1650 साली कंपनीने बंगालच्या गव्हर्नरकडून बंगालमध्ये व्यापार करण्यास देखील परवाना मिळवला होता. बंगालच्या गव्हर्नरकडून. कोण होता त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर, सांगू शकतो कोणी त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता? मुर्शिद कुली खान, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याकडून त्यांना परवाना भेटला होता. इंग्रजांनी नंतर बघा, नंतर जेव्हा मी तुम्हाला बॅटल ऑफ प्लासी सांगेल ना, तुम्हाला त्यावेळेस ब्रिटिश लोक त्यावेळेच्या नवाबाला सांगतील की हे बघ, तुमच्या दादा परदादाने आम्हाला परमिशन दिली होती फ्री व्यापाराची, तू कोण आम्हाला टॅक्स लावणारा, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच पुढे. इंग्रजांनी 1651 मध्ये कलकत्त्याजवळ हुगळी येथे बंगालमधील त्यांची पहिली वखार सुरू केली होती. आणि महत्वाचे म्हणजे व्यापारी केंद्र गोविंदपूर, आजचे ज्याला आपण कोलकाता, आजचे कोलकाता म्हणतो गोविंदपूरला, तेव्हा गोविंदपूर म्हणायचे ते. येथेही 17व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी एक वखार स्थापन केली होती कलकत्त्यामध्ये. ब्रिटिश सरकारकडून 1661 साली कंपनीला आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी एक लढाऊ जहाजे व दारुगोळा पाठवण्याचा अधिकार, तसेच 1683 साली युद्ध व तह करण्याचा, तसेच आपली फौज वाढवण्याचा अधिकार मिळाला होता. आता बघा,
हे जे अधिकार ते हळूहळू घेत गेले ना, हळूहळू हे पुढे यांनी हळूहळू सत्ता काबीज करायला म्हणजे कशी सुरुवात केली बघा. पहिले काय करायचे ते, म्हणजे एक म्हणतो ना, गरीब तोंड घेऊन जायचे, एखादा राजा महाराजाला मिळायचे, त्यांना मग पैसा वगैरे देणार, हे त्यांना लुभावणार थोडंसं, त्यांना सांगणार की आम्ही इतका इतका व्यापार करणार, तुम्हाला याचा इतका इतका फायदा होणार. सुरुवातीला टॅक्स द्यायची, म्हणजे जी टॅक्स देणारी कंपनी होती स्टार्टिंगला, ती कंपनी नंतर टॅक्स वसूल करायला लागली होती. विचार करा. पहिले त्यांनी सुरुवात बंगालमध्येच केली होती. बंगालमध्ये जेव्हा सिराजउद्दौला जेव्हा बंगालचा नवाब होता, तुम्हाला मी ते क्लासमध्ये सांगेल. सिराजउद्दौला जेव्हा बोलला की भाऊ तुम्हाला इथं टॅक्स द्यावा लागणार, ठीक आहे, तुम्ही विदाऊट टॅक्स तुम्ही ते व्यापार करू शकत नाही, तेव्हा हे मागचे परवाने दाखवायचे, बघा तुमच्या दादा परदादाने आम्हाला परवाने दिले होते, पण तू कोण आम्हाला टॅक्स वसूल करणार, तू तर त्यांचा फार जीवी परजीवी आहेस, ठीक आहे ना, तू पण तू काय असते जर तू, पण आम्ही तुझ्या दादा परदादाकडून परवाना मिळवला होता टॅक्स न देण्याचा, फ्री व्यापार करण्याचा, तू आज येऊन आम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला टॅक्स द्या. मग बऱ्याचशे जे युद्ध झाले होते ब्रिटिशांसोबत, हे याच्यातूनच झाले होते, ठीक आहे, टॅक्सेस वरून. कारण त्यांना टॅक्स पे करावा लागायचा आणि त्यांना टॅक्स पे करायचा नव्हतं, त्यांना फक्त फुकटमध्ये भारतामध्ये व्यापार करायचा होता आणि हे पॉसिबल नव्हतं. कारण आणि हे काय करायचे मग, यांना मी सांगतो यांनी पूर्ण भारतामध्ये जे पूर्ण राज्य वगैरे होते ना, राज्य महाराज, यांनी पूर्ण ओळखलं होतं की यांचा मुघल किंग पण काही कामाचा नाहीये, मुघल बादशाह ना, यांचा हे जे नवाब वगैरे आहेत ना, हे काही कामाचे आहेत. हे जरी कामाचे असतील पण यांचा मुघल काही कामाचे नाहीयेत. कारण औरंगजेब नंतरची जी काही मुघलची जी लाईन होती, तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे इतिहासामध्ये, पुढच्या क्लास माझा तोच असणार आहे तुम्हाला, की पहिले मुघल किंगचे मी तुम्हाला जे वीक रुलर्स होते त्यांची लिस्ट आपण घेऊन मग आपण पुढे जाऊया, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला हळूहळू मग सगळे वॉर्स बद्दल मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. आता ब्रिटिश सरकारकडून 1611 या साली कंपनीला आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी लढाऊ जहाजे व दारुगोळा पाठवण्याचा अधिकार, तसेच 1683 साली युद्ध होता करण्याचा, जसे आपली फौज वाढवण्याचा अधिकार मिळाला होता. आणि अजून एक गोष्ट काय माहिती बघा, हे काय करायचे, आता समजा एखादा राजा आहे, त्या राजामधला समजा एखादा काही सेनापती असेल त्या राजाचा, ठीक आहे, किंवा त्याचे काही नातेवाईक असतील, म्हणजे काही भाऊ वगैरे असेल, चुलत भाऊ असेल, कझन वगैरे, आता त्यांनाही सत्ता पाहिजे, बरोबर. आता सेनापती आहे, सेनापतीलाही राजा बनायचं आहे, आणि तेव्हा कसे होते ना, फुटीर लोक जास्त होते. म्हणजे जे फुटीर जे होते ना, हे जे ज्याला आपण काय म्हणतो एक प्रकारे फुटीरवादी, जे राजालाच दगा देऊन नंतर हे ब्रिटिशकडे पळून पलायन करायचे. यांना असं वाटायचं तसं काही ब्रिटिश आपल्याला काय देतील, ब्रिटिश आपला राजा बनवणार, राजा जरी बनवणार तर राजा तुम्हाला फक्त नावाने बनवणार, ठीक आहे. नंतर ते यांना यांची अवकात दाखवून द्यायची की तुम्हाला आम्ही राजा बनवला आणि तुम्ही आमच्यावर अजून उलटी होतात, बरोबर. म्हणजे एकमेकांना फोडणार. ज्यांनी प्लासीच्या लढाईमध्ये हेच केलं होतं की यांनी बरेचसे लोक जे होते, जे सिराजउद्दौलाच्या अगेन्स्ट मध्ये होते, यांनी फोडले होते, यांनी ते स्वतःला जॉईन केले होते. आणि मग शेवटी काय, आणि सेनापती जो होता एवढा मोठा सेनापती त्यांनी काढून घेतला होता, जो आमच्या बाजूने येऊ लागतो, आम्ही पुढचा नवाब बनवतो बंगालचा. देवाचे कसे हावरट लोक होते त्यावेळेचे, सत्ता मिळणं म्हणजे त्यांना असं काहीतरी हे वाटायचं, अरे म्हणजे डायरेक्ट मला राजाच्या जागेवर बसवणार, म्हणजे मी राजा बनणार आहे. ब्रिटिश पती यांना स्वप्न दाखवायचे, नंतर बरोबर यांना ते नीट करायचे. त्यानंतर 1686 मध्ये 1686 या साली ब्रिटिश सरकारकडून कंपनीला आपल्या आरमारावर म्हणजे मिलिटरी, लक्षात घ्या, ऍडमिरल या हुद्द्याचा उच्च नौदल अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला. आरमारा म्हणजे एक प्रकारे नेव्ही म्हणा तुम्ही. ऍडमिरल या हुद्द्याचा उच्च नौदल अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला होता. कोणी दिला अधिकार? ब्रिटिश सरकारने दिला होता. त्यावेळेस कसं होतं, नेव्ही खूप स्ट्रॉंग, ज्याची नेव्ही स्ट्रॉंग तोच राज्य करू शकतो. आणि मग ब्रिटिश नेव्ही आणि पोर्तुगीजांची नेव्ही पण खूप स्ट्रॉंग होती, तरी पण ब्रिटिश नेव्हीने त्यांना पराभूत केलं, हरवलं होतं. आणि बरेचसे युद्ध ते तिकडेच होते, पहिले ते पाणी साईडला व्हायचे युद्ध, पाण्यावर त्यांची युद्ध चालायचे, नेव्ही ते त्यावेळेस ते युद्ध करायचे. मग आता 1688 मध्ये तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला हे जे मी तुम्हाला इथे इयर दिलेत ना, इतिहासामध्ये तुम्हाला हे इयर लक्षात घेणं फार गरजेचं आहे. इयर आणि इव्हेंट्स, कोणती इव्हेंट कधी घडली, कधी काय घडलं होतं, त्या इव्हेंट मध्ये काय झालं, ठीक आहे, त्यानुसार कोणतं युद्ध केव्हा झालं, कोणता तह केव्हा झाला, इतके काही सणावळे आहेत, तुम्हाला सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कारण तुम्हाला याच्यावरच एक्झाम मध्ये प्रश्न करतात ते. आणि बाकी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जर तुम्हाला असेल तर तुम्हाला स्टोरी बेस्ड तुम्हाला ते विचारणार. आपण हिस्ट्री जो शिकणार आहोत, हिस्ट्री आपण स्टोरी बेस्ड शिकणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 1688 साली इंग्लंडचा तत्कालीन राजा होता दुसरा चार्ल्स. याच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांकडून एक अंधन म्हणून मिळालेली मुंबई. अंधन म्हणजे काय? हुंडा. ठीक आहे, त्यांना एक भेट म्हणू शकतो आपण. अंधन म्हणून मिळालेले मुंबई हे भेट वार्षिक 10 पौंड इतक्या भाड्यावर कंपनीस मिळाली होती. आणि काही वर्षानंतर मुंबई बेट इंग्रजांचे महत्वाचे व्यापारी केंद्र झाले होते. बघा, जे पहिले व्यापारी याचं केंद्र कोणतं होतं ब्रिटिशांचं? पहिले मद्रास होतं, मद्रास. त्यानंतर मद्रास नंतर कोण होतं? कोलकाता बनलं होतं. त्यांची बरेच वर्ष कोलकाता हीच राजधानी होती. नंतर मग यांनी मुंबईकडे लक्ष दिलं होतं. मुंबई यांचं सेंट्रल प्लेस बनलं होतं नंतर, सेंट्रल प्लेस ऑफ ट्रेड. आता बघा, मेन म्हणजे काय, यांचे बंदर का होते? बघा, हे 3 बंदर महत्वाचे होते. मद्रास, कोलकाता आणि मुंबई. इथं यांचं शासन का जास्त होतं? इथूनच जास्त यांचं का चालायचं सगळं? कारण यांचे ट्रेडिंग सेंटर होते. ट्रेडिंग सेंटर म्हणजे का, यांचा जो पण व्यापार चालायचा इंग्लंड मधून, जो काही माल यायचा यांचा पक्का माल, जो काही कच्चा माल भारतातून जे इंग्लंडला पाठवायचे ते या बंदरांच्या माध्यमातून पाठवायचे. म्हणून आजचे हे 3 शहर सगळ्यात मोठे शहर म्हणून ओळखले जातात. आज हे बंदर नाही आहेत, आज हे राजधान्या बनल्या आहेत प्रत्येक राज्याचे. ठीक आहे. सो पुढे 1717 साली विल्यम हॅमिल्टन नावाचा एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशाह फारुख सियार, हा सगळ्यात बोगस होता फारुख सियार. ठीक आहे, 1717 साली फारुख सियार याला एका भयंकर आजारापासून वाचवले. भयंकर आजारापासून. या हेड्याने काय केलं होतं या फारुख सियारने? हा मुघल किंग होता, मुघल बादशाह होता. या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापाऱ्यांनी घेतला होता. ठीक आहे, आणि त्यांनी बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फरमान मिळवलेले होते. आणि अजून महत्वाची गोष्ट अशी होती, हेड्याने हे पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतःची करन्सी देखील तुम्ही भारतामध्ये छापू शकतात. आता सांगा, करन्सी छापण्याचा अधिकार ब्रिटिशांना देऊन टाकला. ब्रिटिशांना तर मग सोन्यापे सुहागा होऊन गेला ना, की आता जकात मुक्त व्यापार पण झाला बंगालमध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वखार स्थापन करण्याचे फरमान मिळालं. त्यात यांना अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय, करन्सी जर छापू शकतात. विचार करा, म्हणजे एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण, पॉवर देऊन टाकली की यांनी. हा एक याला बरं केलं म्हणजे काय, हा काही पूर्ण मुघल साम्राज्य विकून टाकलं त्यांना. जरी भयंकर आजाराने ग्रासलं होतं तरी याचा अर्थ काय, याचा अर्थ असा होतो की तुम्ही थोडंफार त्यांना असं करू शकत होते की त्यांना जकात मुक्त व्यापार ठीक आहे बंगालमध्ये तुम्ही करायला त्यांना परमिशन दिली, पण करन्सी इस्टॅब्लिश करायचं कारण काय, हे तुम्ही द्यायचं नको त्यांना. हे देणं म्हणजे एक प्रकारे काय की भारतामध्ये ब्रिटिशांचं एक म्हणजे एक प्रकार सत्ता स्थापन होणं, हा एक त्यांचा मग एक कारण होतं. त्यानंतर हा जो होता ना फारुख सियार, हा एक मूर्ख एक राजा होता, मुघल मूर्ख किंग याला म्हणतात. ठीक आहे, याने सगळा सत्यानाश केला होता. कारण ब्रिटिशांची जी पॉवर होती बंगालमध्ये ती याने मजबूत केली होती. कारण त्यांनी पहिले ब्रिटिशांनी पहिले बंगाल जिंकला होता 1757 मध्ये बॅटल ऑफ प्लासी. 16व्या शतकाच्या सुरुवातीस बघा, त्यांनी असं म्हटलं, 16व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली होती. पश्चिम किनारा. त्यानंतर 17व्या शतकामध्ये डच आली होती. इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले होते. त्यावेळी भारतामध्ये मुघलांची प्रबळ सत्ता ऑलरेडी अस्तित्वामध्ये होती. तेव्हा ऑलरेडी तुम्हाला सांगितलं ना, औरंगजेबचं राज्य होतं त्यावेळेस. जहांगीर होता
जहांगीर नंतर औरंगजेब झाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये युरोपीय व्यापाऱ्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंद्रित केलं होतं. आता बघा, जहांगीर जो आपण त्याला म्हणतो ना जहांगीर, ऍक्च्युली जहांगीर आणि तुम्हाला मी औरंगजेब वेगळा सांगतोय, पण वेगळा नाहीये. जहांगीर म्हणजे औरंगजेब, लक्षात घ्या. जहांगीर म्हणजेच औरंगजेब होता. याचं दुसरं नाव जहांगीर होतं, लक्षात घ्या. तर त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बाबर आला, बाबर नंतर हुमायून आला होता, हुमायून नंतर मग अकबर आला होता, अकबर नंतर शहाजहान आला होता. शहाजहान यालाच म्हणतात सलीम. त्यानंतर मग, कारण हा अकबरचा मुलगा होता, त्यानंतर मग जहांगीर आला होता. जहांगीर म्हणजे औरंगजेब आला होता. आणि या औरंगजेबनेच काय केलं होतं, शहाजहान यांचा मुलगा होता जहांगीर, याने या शहाजहानला व त्याच्या पत्नीला म्हणजे त्याच्या आई वडिलांना जेलमध्ये बंदिस्त करून टाकलं होतं आणि भावांना मारून टाकलं होतं औरंगजेबने, जहांगीरने. व अशा प्रकारे त्याने मुघल सत्ता पूर्णपणे काबीज करून घेतली होती. त्या भावांना, बहिणींना, सगळ्यांना त्याने मारून टाकलं. एवढा क्रूर त्यावेळेस, एवढा तो क्रूर त्यावेळेस होता. ठीक आहे. सो यानंतर त्यावेळी भारतात मुघलांची सत्ता प्रबळ अस्तित्वात होती आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात युरोपीय व्यापाऱ्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंद्रित केले होते. 14वा पॉईंट आहे, सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत होते. मात्र औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली होती. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली व याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला होता. ठीक आहे. सुरुवातीस काय झालं, युरोपीय मुघल व्यापार जो होते, युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवायचे काम करायचे, शांतपणे व्यापार करणार, असं तसं हे सगळं सांगायचे. आणि मग औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला एक उतरती कळा लागली. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की नंतर त्याचे वंशज, त्याचे मुलं आले होते. औरंगजेबच्या मुलाचं नाव काय होतं, बिरबल नव्हतं, लक्षात घ्या. औरंगजेबच्या मुलाचं नाव काय होतं, कोणी सांगू शकतं? बहादूर शाह. ठीक आहे. बहादूर शाह त्यांच्या मुलाचं नाव होतं. आता ही यांची जी हिस्ट्री आहे ना, आफ्टर मुघल्स आफ्टर औरंगजेब, यांचा इतिहास आपण या पुढील क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त एक ओव्हरव्ह्यू देणार, जास्त डीप मध्ये जायचं काम नाही. त्यांनी कशा प्रकारे ब्रिटिशांनी त्यांना कशा प्रकारे वेड्यात काढून सत्ता काबीज केली होती. ठीक आहे. यानंतरच्या काळात व्यापार वाढत जाऊन व्यापारी कंपन्यांमध्ये ही सत्ता स्पर्धा सुरू झाली होती. या स्पर्धेतून युद्ध ही होऊ लागली होती. आता हळूहळू युद्ध व्हायला लागली होती सत्ता स्पर्धेमुळे. ठीक आहे. आणि आता कसं, ब्रिटिशांनी ऑलरेडी पोर्तुगीजांना हरवलेलं, डचांना मात दिली, फ्रेंचांना मात दिली, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स इतका वाढला होता की म्हणून त्यांनी आता एक ठरवलं की यार, आम्ही तर यांना हरवलं, आम्ही तर यांना हरवू शकतो. ठीक आहे. आणि त्यांची एवढी हिंमत वाढली की लोकल रुलरशी युद्ध करण्यासाठी त्यांची हिंमत यासाठी वाढली की त्यांना तो कॉन्फिडन्स आला की त्यांना एक गोष्ट माहिती पडली की यांच्यामध्ये एकी नाही, एकमेकांमध्ये हे डिवायडेड आहेत, हे एकमेकांना सपोर्ट करत नाही युद्ध वाईट परिस्थितीमध्ये, त्यामुळे आपण यांना सहज हरवू शकतो. ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ट्रेडिंग कंपनी या दोन कंपन्यांमध्ये खरी स्पर्धा होती, फ्रेंच आणि ईस्ट इंडिया कंपनी. या काळामध्ये भारतात निजाम, अवध, बंगाल, मराठा, शीख या महत्वाच्या सत्ता होत्या. शीख एवढी महत्वाची नव्हती, शीख तर नॉर्मल, त्यावेळेस एकदम नॉर्मल होती शीख सत्ता. त्यामुळे ह्या इम्पॉर्टंट सत्ता होत्या. निजाम कुठं, हैदराबाद. अवध कुठं, युपी. बंगाल सिराजुद्दौला वगैरे होता. त्यानंतर सुजाउद्दौला होता. सुजाउद्दौला इकडे अवधचा होता. मराठामध्ये तुम्हाला माहितीच आहे, पहिले छत्रपती शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज, त्यानंतर मग जी पॉवर होती ती पेशव्यांकडे गेली होती. आणि पेशव्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्र म्हणजे मराठा रिजन वाढवला होता हे पण मी तुम्हाला सांगेलच. पेशवा म्हणजे हे पहिले प्रधान होते. पेशव्यांना प्रधान म्हणायचे पहिले. प्रधानमंत्री म्हणजे काय, आता समजा जे
एखादा आता छत्रपती शाहू महाराज होते. छत्रपती शाहू महाराजांचे प्रधानमंत्री कोण होते? पेशवा होते. ठीक आहे. ते त्यांच्या अंडर ते काम करायचे. यांना नंतर सत्ता हस्तांतरण करून दिलं होतं यांनी, शाहू महाराजांनी. ठीक आहे. सो अशा प्रकारे आजचा आपण पाठ इथं फिनिश केलेला आहे. आणि मी तुम्हाला हा सगळा जो इतिहास आहे तुम्हाला मी हा सगळा सांगणारच आहे पुढच्या क्लासमध्ये. याच्यामध्ये जो निजाम आहे, निजाम पॉवर, निजामांना पण ब्रिटिशांनी हुसकवलं होतं, हरवून टाकलं. अवधला हरवलं, बंगालला हरवलं, मराठ्यांना हरवलं. त्यांचा अँग्लो सिख वॉर पण जर समजा इन केस इम्पॉर्टंट असेल तुम्हाला हे पण मी सांगेलच. आणि याबरोबर तुम्हाला अजून याच्यामध्ये कर्नाटिक वॉर्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. कर्नाटिक वॉर्स म्हणजे अँग्लो फ्रेंच वॉर. ठीक आहे. कर्नाटिक वॉर्स आणि बाकी पोर्तुगीज आणि डच यांना कोणत्या युद्धामध्ये हरवलं होतं ते आपण पुढच्या सेशनला बघणार आहोत. बाकी काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारा. आज तर एक बेसिकच आपण डिस्कस केलेलो आहोत. फक्त एक इंट्रोडक्शन लक्षात घ्या. बाकी पुढील लेक्चरला मग आपलं कंटिन्यू क्लास चालणार आहे. मॉर्निंगला हिस्ट्री असेल तुझा, म्हणजे आज आपला पहिला क्लास होता हिस्ट्रीचा. तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला याच्यातून कळालं की बऱ्यापैकी समजलं सगळ्यांना. श्रुती, स्वाती, त्यानंतर श्रद्धा, अगेन श्रद्धा, रोहित, प्रियंका, पूनम, येस सर. अनाथ सर. फक्त बेसिक आहे. पुढे अजून आपण फार इंटरेस्टिंग घेणार आहे. मी स्टोरी टाईपच तुम्हाला शिकवणार आहे. काय असं म्हणजे अर्ली मॉर्निंग असं नाही यार हिस्ट्री शिकायचं आहे. हिस्ट्री म्हटलं बऱ्याच जण वाटतं यार लय बोरिंग सब्जेक्ट आहे. ठीक आहे. काही बोरिंग वगैरे नाहीये. ठीक आहे. एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि तुम्हाला पहिले मी आधुनिक कव्हर करून देईल, नंतर महाराष्ट्र कव्हर करू. थोडा मोठा आहे पार्ट, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. म्हणजे पॉलिटिक्सला जसा आपला वेळ म्हणजे लागेल त्या प्रकारे. काही क्वेश्चन डाऊट्स असेल तर विचारा. अदरवाईज आजचा आपण क्लास थांबूया इथे. सर आम्हाला क्रमिक पुस्तकं वाचावी लागणार याच्यावर. क्रमिक मध्ये काय करा, कितवी पासून? क्रमिक मध्ये काय करा तुम्ही हिस्ट्रीसाठी आहे ना, तुम्ही हे करा बेसिक वाचा. म्हणजे एक समजा एनसीआरटीची पुस्तकं असलेली वाचून घ्या. जर समजा एनसीआरटी पुस्तकं मराठीमध्ये अवेलेबल आहे, पण मी तर तुम्हाला रिकमेंड करेल म्हणजे मराठी बुक्स ते नका काहीतरी एक काम करा, मग क्रमिक पुस्तकं वाचून घ्या. 7वी पासूनचे पुढचे वाचा, 6वी 7वी पासूनचे पुढचे एकदम बेसिक आहे. त्याच्यामध्ये 8वीचा इतिहास खूप इम्पॉर्टंट आहे, मॉडर्न हिस्ट्री त्याच्यामध्ये. ओके. 6वी 7वी पासून पुढचे वाचा 12वी पर्यंतचे. तुम्हाला जर समजा जुना 11वीचा इतिहास भेटला ना, तो पण लय इम्पॉर्टंट आहे. सध्या सिलेबस बदललेला आहे. कोल्ड बुक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे त्याचं टायटल आहे. ते जर भेटलं वेल अँड गुड डायरेक्ट. ठीक आहे. जर तुम्हाला तो बुक जर मिळून गेला तर मार्केटमध्ये तरी विचारून घ्या जर असेल इन केस अवेलेबल तर, कारण तो इतका बेस्ट त्यांनी दिले त्याच्यामध्ये. कारण महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये जर विचारलं गेलं तुम्हाला प्रिलिममध्ये तिथून विचारतात तुम्हाला, आणि मेन्समध्ये मग थोडासा ऍडव्हान्स विचारतात. तर मी काय तिथून नाही शिकवणार. मी जे असेल ते काही माझ्या नोट्स तुम्हाला देईल. जसं की मला थोडासा वेळ झाला होता, पीपीटी बनवायला उशीर झालेला. पीपीटी तितक्या बनवू शकले नाही माझ्या आज. पीपीटी बनवायला जवळपास 1.5 तास लागून जातो. 1.5 ते 2 तास जातात. आणि लेक्चर आपला 1.5 तासाचं असतं. त्यामुळे 3 तासाचा एकच क्लास. या मग आपण काय करू पुढील क्लासेसला. आज कसं आणि अर्ली मॉर्निंग होतं त्याच्यामुळे थोडंसं आपण तो उशीर झाला. पुढचा क्लास काय असा उशीर नाही होणार. पुढचा तुमचा जो राहील तो 7ला डॉट चालू होईल. परवा असं तुमचा क्लास. दुपारी तुमचं इकॉनॉमिक्स आहे. येस सर. 3 वाजता. जे मॉर्निंग बॅच आहे त्यांना पण तो नंतर कव्हर अप करता येईल इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स वगैरे. मॉर्निंग बॅचचे हे पहिला क्लास होता आपला. जे आफ्टरनूनला काही बसतात तुमच्यातून, आफ्टरनूनला पण असतात, तर त्यांना मग इकॉनॉमिक्स आज आहे. सेकंड चॅप्टर आपण सुरू करू. पहिले आपण ऑलरेडी घेतलं बेसिक चॅप्टर होता आपला. जे इंग्लिश मिडियमचे आहे त्यांना तर पॉलिटिक्स लागली, त्यांचे फंडामेंटल राईट चालू आहे. अजून एक पार्ट लास्ट बाकी त्यांचा, तो संपला की त्यांचा डीपीएसपी वगैरे मग स्टार्ट होऊन मग ते छोटे छोटे चॅप्टर्स त्यांचे पुढे. पार्लमेंट थोडासा मोठा आहे तो येऊन जाईल. अशा सिलेबस तुमचा लवकर कव्हर होईल. बघा ऑफलाईन मध्ये थोडासा वेळ लागून जातो सिलेबस कम्प्लीट व्हायला, पण ऑनलाईनला लवकर सिलेबस कव्हर होतो. याचा फायदा असतो का, कारण तुमचा
तुम्हाला पीपीटी देतोय, कंटेंट सगळं समोर तुम्हाला, टाइमपास करायचं कामच नाही. येस सर. त्यामुळे तुम्हाला हा एक बेनिफिट आहे, तुमचा सिलेबस फास्ट होईल. फास्ट म्हणजे आपण ते प्रॉपरली सगळं समजून पुढे जाऊया. आणि तुम्हाला मेन म्हणजे याचे नोट्स मिळणार. माझ्या ज्या काही नोट्स आहेत तुम्हाला त्या तुम्हाला मिळतील. ऑफलाईन मध्ये असं थोडं लिहित बसणार मी एवढं, मग तुम्हाला मी ते देणार समजा. आणि माझ्याकडे ऑफलाईन मध्ये नोट्स पण असे अवेलेबल आहेत ना, या सगळ्या पीपीटी मध्ये अवेलेबल आहेत. तर मग त्याला मी जेव्हा प्रिंट करणार तेव्हा मग तुम्हाला पीडीएफ करून देणार, तेव्हा तुम्ही त्याची प्रिंट मारणार. ऐकूया तुम्हाला इकॉनॉमिक्सचं पण तेच राहणार आहे, सगळं मराठीमध्येच तुम्हाला मिळणार. पण जे इंग्लिश त्यांनी तरी मराठीमध्ये करून डोक्याच्या बाहेर जाईल ते, असे फार किचकट आहेत मराठीमध्ये. नाही कळत लवकर, त्या कॉन्सेप्ट सगळ्या समजून घ्यावं लागतं, समजावं लागतं. आणि इकॉनॉमिक्स हा विषय म्हणजे आपण बरं हिस्ट्रीच्या अगोदर म्हणजे हिस्ट्री पण आपण सुरू केला, पण दुपारची बॅच आहे त्याचा इकॉनॉमिक्स स्टार्ट केला आपण लवकर. याचा तुम्हाला फायदा आता येणाऱ्या एक्झाम नक्कीच होणार होता. येणाऱ्या एक्झामचा फॉर्म तर बऱ्याच जणांनी भरलाच नसेल कंबाईनचा. सगळे तुम्ही 22 वालेच आहेत ना, 2022 वाले. येस सर. येस. आता 21 वाले पण आहेत जे आता कंबाईन एक्झाम देणार आहेत. कंबाईन वाला आय थिंक कोणी नाही तुमचं, तर मग 22 मध्ये तुमचा हा एकदम म्हणजे परफेक्टली होऊन जाईल. तुम्हाला फक्त मग रेफरन्स बुक जे आहेत क्रमिक वगैरे ते तुम्ही वाचून घ्या पटापट. सिलेबस फास्ट संपवा आणि पुढे वॅकन्सीज खूप जास्त येणार आहेत. 2.5 लाख पदं रिक्त आहेत, म्हणजे भरत नाहीत. म्हणजे विलिंगनेस बघा किती आहे आपल्या गव्हर्नमेंटचं. 2 ते 2.5 लाख पदं खाली आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. म्हणजे कंबाईन पासून एमपीएससी पर्यंतचे राज्यसेवेचे काय आणि सगळेच हे पदं का नाही भरले यांनाच माहिती. ठीक आहे, मग आता ते पुन्हा ते सगळं ते भांड फोडणार. आता एमपीएससी जे विद्यार्थी आहेत ते आता थोडस नॉर्मल ही कंडिशन झाली, थोडं याचिका वगैरे सुप्रीम कोर्टला सांगणार. मग हायकोर्टाने फटकारले यांना गव्हर्नमेंटला की जे 2.5 लाख पद आहेत यांचं काय करायचं. सगळ्या सरळ सेवेमधून सगळं टोटल 2-2.5 लाख पद आहेत फक्त महाराष्ट्र म्हणतोय. ऑल इंडियाचे किती असतील म्हणजे यांच्याकडे गव्हर्नमेंटचं पेमेंट म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉय ते घेऊन घेतील, यांना पेमेंट द्यायला पैसे नसे म्हणतात. ठीक आहे, मग गव्हर्नमेंटला मग आजपासून बघितलं की किती सारी म्हणजे मॅन पॉवरची कमी आहे. आज एकाच माणसावर डबल रोड तुम्ही कामं करतायत. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस वॅकन्सी जास्त निघण्याचे चान्सेस आहेत. इलेक्शन पण त्यावेळेस असणार, त्याच्यामुळे वॅकन्सी काढतीलच. 2022 आहे ना, मग 1-2 वर्ष इलेक्शनला बाकी राहतील तेव्हा. त्यामुळे तयारी चांगली ठेवा, होणार 100%. काही अवघड काही नाही, फक्त ना मेन आहे खूप सारं वाचन म्हणजे लक्षात ठेवणं हे गरजेचं. 2 गोष्टी गरजेच्या आहेत. आणि प्रश्न पत्रिकांची प्रॅक्टिस. तुम्हाला क्वेश्चन पेपर पण ते अवेलेबल करून देणार आहे, लवकरच मिळून जाते तुम्हाला क्वेश्चन पेपर. तुमचं ते एक टेन्शन मिटून जाईल. आता कसं आहे, तुम्हाला डायरेक्ट टेस्ट दिला, तुम्ही डायरेक्ट टेस्ट सॉल्व नाही करू शकणार. तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला ना इकॉनॉमिक्स माहिती, आता पॉलिटी तुम्हाला माहिती झाला बऱ्यापैकी. ठीक आहे, इकॉनॉमिक्स तुम्हाला माहिती, हिस्ट्री तुम्हाला माहित नाही. तुम्हाला डायरेक्ट टेस्ट दिल्या तर तुमचं सगळं निगेटिव्ह जाणार. त्यामुळे हिस्ट्री इकॉनॉमी हे परफेक्टली झालं, जिओग्राफी बाकीचे सायन्स वगैरे विषय, तर मग तुम्हाला जर टेस्ट दिली त्यांनी तर मग बेस्ट होईल. आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला दिली जाईल. आता पॉलिटी आपला झालेला आहे, तुम्हाला पॉलिटी सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणून जाईल फोकस अकॅडमी कडून. ठीक आहे, मग सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला मराठीमध्ये देऊन टाकणार. ठीक आहे, मग सब्जेक्ट वाईज तुम्हाला बऱ्यापैकी तुमची रिव्हिजन त्याच्यामध्ये. हिस्ट्री झाला की हिस्ट्री तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणून जाणार. आणि ओरल टेस्ट वेगळ्या मिळतील. ओरल टेस्ट तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचा सिलेबस बऱ्यापैकी 50% कम्प्लीट होऊन जाईल, 50%च्या पुढे. ठीक आहे, ओके. क्रमिक पुस्तक आणि रेफरन्स बुक पण घेऊन टाका जर इफ पॉसिबल. क्रमिक पण वाचा आणि रेफरन्स बुक पण घेऊन टाका, स्टडी मटेरियल. आणि इतिहासासाठी काय आहे सर? हिस्ट्रीसाठी रेफरन्स बुक. रेफरन्ससाठी ना, हिस्ट्रीसाठी बघा यांचं महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी तुम्हाला फेमस बुक आहे गाठाळांचं पुस्तक आहे. गाठाळ ऑथरचं नाव आहे. महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी. आणि आधुनिकसाठी तुम्ही बघा, आधुनिकसाठी तुम्ही जयसिंगराव पवार वाचू शकता. आधुनिक हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, त्यांचा महाराष्ट्र पण आहे जयसिंगराव पवारांचा. आधुनिक हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणजे मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. आणि त्यांचा मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया पण आहे.
आणि गाठाळांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा इतिहास. जो गाठाळा तुम्ही वाचला ना बऱ्यापैकी क्लॅरिटी होऊन लागेल. लगेच नका वाचू, पहिले क्रमिक वाचा. लगेच डायरेक्ट पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात नाही करायची. क्वेश्चन पेपर सगळ्या केले का डाउनलोड आयोगाच्या आहेत साईटवर सर. जाऊन? ते करा ना, ते बघा एकदा क्वेश्चन पेपर कसे आहेत. क्वेश्चन पेपर शिवाय नाही अभ्यास करता येईल तुम्हाला. नुसतं वाचून काय फायदा आहे? क्वेश्चनचं लेवल बघा, काय क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात ते बघा. म्हणजे तुम्हाला जनरली आयडिया तर येतील. आणि क्वेश्चन पेपर शिवाय तुम्ही मित्र म्हणतो जाऊच नका पुढे, काही मतलबच नाही मग वाचून नुसतं. असं तर कोणी वाचेल. परंतु आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन पेपरच्या थ्रू तुम्ही म्हणजे बघा ना, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला इथं शिकवतोय, तुम्ही जर ऑलरेडी इतिहासाच्या किंवा तुम्ही मागील सगळ्या क्वेश्चन वाचून काढलेले आहेत, सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे, तर तुम्हाला आन्सर की पण मिळून जाते. सोडवण्याचा प्रयत्न करून टाकायचा आहे पेपर. बघायचं किती आपल्याला पॉलिटी शिकवलंय तुम्हाला, किती पॉलिटी आहे. आता हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर झाला नाही आपण, याच्यातून काय भाग बाकी आहे. ठीक आहे, मग तुम्हाला हा ऑलरेडी मी शिकवला. समजा आता हिस्ट्रीचे मी एवढे 8 दिवस झाले, 8 लेक्चर आपले झाले, 8-10 लेक्चर्स. तुम्हाला तेही जमायला लागेल लगेच. तरी हा आपल्या सरांनी सांगितलं होतं क्लासमध्ये की इथं क्वेश्चन पेपर दिलेलं आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी पुढच्या क्लासला थोडं एक्स्ट्रा घेऊन टाकू आपण, 7 ते 9 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे 2 तास, 7 to 9 Yes. किंवा 7 to 9 पर्यंत. चालेल, मग आजचा क्लास थांबूया आपण. हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम ऑल.